एकेकाळचे बौद्ध धर्मीय राजे असणाऱ्या मांगाला इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेनं पोतराज केला. त्या पोतराज बनवणाऱ्या व्यवस्थेबद्दल तुमची अजिबात तक्रार नाही. आणि बौद्ध धर्मी राजे असणाऱ्या गत वैभवाचं पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुम्ही कुणाची कशाला वाट बघता? बरं ठीक आहे, मी आहे ना, चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान प्रबुद्ध साठे मातंगातून बौद्ध धर्म स्वीकारलेला प्रबुद्ध साठे आहे ना, तुमच्याकडे येतोय. चला, आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या नेत्यांचं काय असं म्हणणं असेल तर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या पूर्वाश्रमीच्या मातंग समाजातला विष्णू साठे आज प्रबुद्ध साठे बनून चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवून मराठ्यांना ओबीसीला धम्मदीक्षा द्यायला लागलेला तुमचाच बांधव, पूर्वाश्रमीचा मातंग समाजातला मी, आता बौद्ध धर्म स्वीकारलेल्या बौद्ध बुद्धांचा धम्म साऱ्या बहुजन समाजाला सांगायला लागलेला आहे. स्वतःहून मराठा समाजाच्या दारात जातोय, ओबीसीच्या, न्हावी समाजाच्या, धनगर समाजाच्या, माळी समाजाच्या, चर्मकार समाजाच्या, होलार समाजाच्या, भटक्या समाजाच्या, मातंग समाजाच्या बहुजन समाजाला बुद्ध आणि धम्म सांगून त्यांना बुद्ध धम्मामध्ये घर वापशी बी करत आहे. तुमचाच बांधव करत आहे ना, त्याचा कुठं अभिमान बाळगत आहे? अरे ज्या मातंग समाजातील पूर्वाश्रमीच्या विष्णू साठ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्या विष्णू साठ्याबद्दल तुम्ही बाप बद्दल म्हणताय. विष्णू साठ्याला तुम्ही बौद्ध धर्म बाप बद्दलला तुम्ही बाडगा आहे. म्हणजे जो मातंग समाजाला मी सांगा येतो तेव्हा तुम्ही जी तक्रार आहे ना भंतेजी मातंग समाजामध्ये येत नाही, प्रबुद्ध साठे येतोय ना. जो प्रबुद्ध साठे माझ्या अगोदर एकनाथजी आव्हाड साहेब, स्मृतिशेष एकनाथजी आव्हाड साहेब येत होते. माझ्या अगोदर याच नांदेडमध्ये जे दादा कांबळे साहेबांचं प्रचंड काम झालेलं आहे. त्यांच्या कामाचा आज फार मोठा परिणाम आहे, क्रांतिकारक फार मोठा क्रांतीचा रिझल्ट आहे, परिणाम दिसत आहे. आणि तशाच पद्धतीनं तेच कार्य घेऊन मी आज मातंग समाजामध्ये येतोय ना. मला स्वीकारताय का? मी येतोय ना, तर मला काय तुम्ही म्हणताय? मला म्हणताय प्रबुद्ध साठ्याने बौद्ध धर्म स्वीकारून बाप बदललेला आहे. प्रबुद्ध साठ्यावर टीका होती, आम्हाला काय महार करायला आलाय काय? त्यांना का तुम्हाला बौद्ध धम्माचं यायचं आहे ना, तर भंतेजीची वाट न बघता माझ्या अंगावर बाबा चिवरच नाही, मी येतोय ना तुमच्याकडं, स्वीकारा. मला स्वीकारताय का? नाही, आम्हाला काय महार कराय आलाय काय म्हणून कित्येक मातंग समाज माझ्यावर टीका करतात, दगड मारतात, हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, शिव्या शिपण्यानं अत्यंत खालच्या भाषेमध्ये माझ्या या सोशल मीडियामध्ये कमेंट करतात, त्या वाचा ना. आणि म्हणून मला या ठिकाणी आणखी जास्त न बोलता बाबांनो, बुद्धांचा धम्म मूळचे आम्ही बौद्धच आहोत. बौद्ध धम्म स्वीकारून काय धर्मांतर नाही, घर वापशी करायचं आहे. मातंगाने बौद्ध होऊन इतरांना सांगायचं आहे. कुणी आमच्या दारात येईल आणि आम्हाला बुद्ध सांगेल मग आम्ही स्वीकारा, असं कशाला? असं म्हणण्यापेक्षा अरे बौद्ध धम्म सांगण्याची जबाबदारीच मांगावरती आहे. काय मूळचे तुम्ही खरे ओरिजिनल नैसर्गिक बौद्ध तुम्ही आहात मातंग बांधवांनो, तुम्ही नॅचरली नैसर्गिक बौद्ध आहे. बुद्धापासून डायरेक्ट तुम्हाला बुद्ध आणि धम्म भेटलेला आहे. तुमची नैतिक जबाबदारी आहे की बौद्ध धम्म स्वीकारून घर वापशी करून इथल्या महारांना सुद्धा सांगणं, इथल्या चांबारांना सांगणं, इथल्या माळ्यांना सांगणं, इथल्या होलार सांगणं, इथल्या ओबीसीला सांगणं, इथल्या मराठांना सांगणं, इथल्या धनगरांना सांगणं, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या भटक्या विमुक्त बहुजन बांधवांना बुद्ध आणि धम्म सांगण्याची नैतिक आणि ऐतिहासिक जबाबदारी तर मांगाची आहे. पण मांग हिंदू धर्माच्या मानसिक गुलामीत मी कट्टर मांग घेऊन मुलकाचं बदललं आणि अत्यंत 21व्या शतकामध्ये आज बघा पेशंट रोग झाला, रोग्यांना रोग झालेला आहे. मग रोग्यांना डॉक्टरकडे जायचं, डॉक्टरनं रोग्याकडे जायचं असतं, कुणाला गरज आहे? पेशंट आहे, आजारी माणूस आहे, पेशंट आहे, रोगी आहे, त्यांनी डॉक्टरकडे जायचं आहे ना. मला काय झालं, इंजेक्शन वगैरे काय घ्यायचं असेल तपासायला, का डॉक्टरनं पेशंटकडे जायचं आहे? मग भंतेजी आपल्याकडे येत नाही, याच्यापेक्षा आपण भंतेजीला बोलवावं, आपण भंतेजीकडे जावावं आणि बौद्ध पौर्णिमा मांगवड्या साजऱ्या व्हावा, धम्म प्रवचन मानतो मग समाज व्हावं. आणि तुम्ही भंतेजीला जर बोलवलं आणि भंतेजी जर नाही आलं तर मग प्रबुद्ध साठे पाहतो ना काय करायचं ते. आपण शब्द उगा एकमेकाची उणीद करण्यापेक्षा हे म्हणण्यात काय अर्थ नाही. आजच्या घडीला मातंग समाज हा हिंदू धर्म व्यवस्थेतला सगळ्यात मोठा महारोगी आहे. काय
आजच्या घडीला हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये मातंग समाज हा सगळ्यात मोठा महारोगी आहे. त्याला पूर्ण बरा करायचा असेल तर बुद्ध आणि धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून ह्या हिंदू धर्म व्यवस्थेचा सगळ्यात मोठा महारोगी असलेल्या मातंग समाजानं बुद्धाकडे जायचं आहे, धम्माकडे जायचं आहे, बुद्धविहाराकडे जायचं आहे, भंतेजीकडे जायचं आहे. तर म्हणजे डॉक्टर बुद्ध आणि धम्म हा या औषध घेतल्याशिवाय मातंग समाजाचा रोग नष्ट होणार नाही. तुम्ही डॉक्टरकडे चला. याच्यासाठी मातंग बांधवानोच नव्हे तर बहुजन बांधवानो, चला आपल्या बुद्धाच्या घरी. मी आणखी एक सांगतो की बाबांनो, ही नीट बघा. तुम्ही कुशाल आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं तुंतुण कुशाल वाजवा. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं तुंतुण वाजवणाऱ्यानो, आज मातंग समाजामध्ये बौद्ध धम्म क्रांतीचं रणशिंग वाजायला लागलेलं आहे, फुंकायला लागलेलं आहे, वाजत आहे, वाजवलं जात आहे. अरे आज महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी मातंग समाजातील बौद्ध धम्म स्वीकारलेले लोक आहेत की स्वतःची 9 एकर, स्वतःची 2 एकर, 1.5 एकर जागा आहे बुद्ध विहाराला दान करायला लागलेलं आहे. कुठं ही मातंग समाजामध्ये बौद्ध धम्माच्या विचारानं संस्कारानं होत असलेलं परिवर्तन, आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या मातंग नेत्याला माहीतच नाही काय मागवड्यात चाललंय ती. फिल्डवरती जावा ना जरा. आज महाराष्ट्रामध्ये मातंग समाजातून बौद्ध धम्म स्वीकारलेले लोक बुद्ध विहारासाठी आणि धम्म चळवळीसाठी स्वतःची जमीन दान द्यायला लागलेले आहे. उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या नेत्यानं आणि तुंतुन वाजवणाऱ्या नेत्यानं इकडं जरा बघा. ही याचा थांगपत्ताच नाही. मातंगामध्ये आज काय परिवर्तन होतंय, कुठल्या विचारानं समाज चाललाय, ही नेत्यालाच माहीत नाही. नेता उगाच उपवर्गीकरणाचं तुंतुन वाजवून मातंग समाजाच्या नेता बनण्याच्या चढावडीमध्ये दंगा येतो. पण इकडं कित्येक मातंग समाज बौद्ध धम्म स्वीकारलेले 9 एकर जागा बुद्ध विहाराला दान द्यायला लागलेले. 1.5 एकर जागा मी माझ्या जिवंत असताना माझ्या या स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीमध्ये, जागेमध्ये बुद्ध विहार व्हावं असे कित्येक मातंग बांधवांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे. त्या बुद्ध विहारामध्ये केवळ बुद्ध विहारच नाही, त्या बुद्ध विहारामध्ये हॉस्पिटल असतील, त्या बुद्ध विहारामध्ये महिलांच्या रोजगारांचे केंद्र असेल, त्या बुद्ध विहारामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र असेल की जिथं मातंगाबरोबरच इतर समाजातील गरीब मुलाची सुद्धा मुलं शिकतील. स्पर्धा परीक्षेचे केंद्र, IPS UPSC लोक इत्यादी स्पर्धा परीक्षेच्या केंद्रातून अधिकारी नोकरदार लोक होतील. म्हणून त्या जागेमध्ये बुद्ध विहाराबरोबर स्पर्धा परीक्षेचे केंद्र सुद्धा उभारण्याचं काम करत आहे, इच्छा व्यक्त करत आहे. आणि लवकरच असं आता बघा, अरे कुठं अर्धा गुंठ सुद्धा आम्ही याला कुणी फुकट देत नाही, विकत सुद्धा देत नाही. बांधाला बांध जर लागला आणि बांध जर आमचा कुणी कापला, बांधावरची जागा एवढी जागा इडली तर मारामारी होते, त्या खून पडतात, हाणामारी होते, एवढी जागा माझी घेतली काय म्हणून. पण अशा अवस्थेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये आज माझा बौद्ध धम्म दीक्षा घेतलेले काही मातंग बांधव, मातंग कुटुंब बुद्ध विहारासाठी आणि त्या बुद्ध विहाराच्या जागेचे, बुद्ध विहाराबरोबर त्या जागे स्पर्धा परीक्षा केंद्र, युवकांचे रोजगारांचे केंद्र, महिलांचे स्वयंरोजगार केंद्र आणि हॉस्पिटलची निर्मिती व्हावी म्हणून स्वतःची जागा, 9 एकर जागा स्वतःची, 1.5 एकर जागा स्वतःची हक्काची मालकीची जागा मातंग कुटुंब, बौद्ध धम्मी मातंगातून बौद्ध धम्म झालेले माणसं कुटुंब आपली जमीन, आपली जागा बुद्ध विहाराला दान द्यायला लागलेले. हे आरक्षणाचे उपवर्गीकरणाचं तुंतुण वाजवणाऱ्या नेत्यानं आणि बनतेजी आमच्याकडे येत नाही अशी सबब आणि तक्रार करणाऱ्या नेत्यानं इकडं जरा बघा. आपल्या मातंग समाजातून एवढी मोठी दानत यायला लागलेलं आहे, एवढं मोठं परिवर्तन होत आहे की आपली एकर, आपली जागा बुद्ध विहाराला ते दान करायला लागलेले आहे. ते मातंग नेत्यानं तुमच्या पुढं मातंग समाज परिवर्तनाच्या बाबतीत फार पुढं आहे. काय आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या नेत्यांच्या पेक्षा माझा मातंग बांधव परिवर्तनाच्या वाटेवर या नेत्याच्या पुढं फार पुढं आहे. नेत्याला माहीतच नाही काय चाललंय, मांगवड्यात काय परिवर्तन झालेलं आहे नेत्याला माहीतच नाही. तुम्हाला तुमचं नेत्यांचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. व समाज परिवर्तन दिशेने जायला लागलेला आहे, त्या दिशेनं तुम्ही चला.
इकडं वळवू नका, कुठंही चुकीच्या दिशेनं वळवण्यात काय अर्थ नाही. मातंगाच्या नेत्यापेक्षा मातंग समाज परिवर्तनाच्या दिशेनं आज जायला लागला, नेत्याशिवाय तो परिवर्तनाच्या दिशेनं जायला लागलेला आहे. हे खरं वास्तव आहे. आणि म्हणून आज या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की ही प्रेरणा घेऊन, ही ऊर्जा घेऊन आज चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना माझा मातंग समाजातील बांधव जर 9-9 एकराची जागा, 2 एकर 1.5 एकराची जागा जर बुद्ध विहाराला देण्याची दानत माझ्या मातंग बांधवामध्ये असेल, तर ही प्रेरणा आणि ही ताकद घेऊन ही प्रेरणा घेऊनच उद्या लवकरच नांदेडमध्ये मातंग समाजाबरोबरच इतर बहुजन समाजाचा ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित केला जाणार आहे. आणि हा नांदेडमध्ये होणार हा दीक्षा समारंभ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला प्रेरणा देणारा आणि चेतना देणारा ठरेल, असं या निमित्तानं मला आत्मविश्वास या निमित्तानं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्रामधील संपूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाज बांधवांनी, इतर समाज बांधवांनी, पंढरपूरच्या ऐतिहासिक मराठा समाजाच्या, न्हावी समाजाच्या, बहुजन समाजाच्या धम्मदीक्षा समारंभ यासाठी जसं महाराष्ट्रातून मला सहकार्य मिळालं, योगदान मिळालं, त्याच पद्धतीनं नांदेड येथे होणाऱ्या मातंग समाज आणि इतर बहुजन समाजाच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभासाठी सुद्धा मला तन मन धनानं योगदान द्यावं, मला सहकार्य द्यावं, मला मानसिक बळ द्यावं. याही ऐतिहासिक नांदेडच्या ऐतिहासिक समारंभासाठी महाराष्ट्रातून तमाम आंबेडकरवादी, बौद्ध धम्मीय, परिवर्तनवादी लोकांना मी नम्र आव्हान या निमित्तानं करतो आहे की तुम्ही पंढरपूरला जसं केलं तसं याही नांदेडच्या या बहुजन मातंग आणि बहुजन समाजाच्या धम्मदीक्षा समारंभासाठी आपण मला सर्वांनी सहकार्य करावं, एवढंच नम्र विनंती आणि आव्हान या निमित्तानं करतो आहे. नमो बुद्धाय. जय भीम, जय लहुजी, जय ज्योती, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत, जय अहिल्यामाई होळकर. जय महाराष्ट्र, जय भारत.